लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी या योजनेचा खूप लोकप्रियतेचा फायदा झाला। लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी हे जे दोन योजना ज्या आहेत त्या खूप लोकप्रिय ठरल्या। नमस्कार लाडक्या बहिणींनो, महायुतीचा विजय झाल्या एकनाथ शिंदे खुश होऊन पत्रकारांशी बोलताना म्हणाले, लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे त्यांना 1500चा हप्ता वाढवून 2100 रुपये देणार होतो, परंतु त्यांनी इतका जास्त प्रतिसाद दिल्याने त्यांना आता हप्ता वाढवून 3000 रुपये देण्याचा निर्णय घेतोय। तसेच एक मोबाईल गिफ्ट लगेचच त्यांना गिफ्ट म्हणून आता देणार आहे। तसेच लाडक्या बहिणींना यासाठी अर्ज भरण्याची आता परत गरज आहे आणि त्यांना बँकेमध्ये एक काम विशेष करायचं आहे, ते या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तरपणे पाहूया। बघा मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले, तुम्हाला याचा हप्ता कधी मिळणार आहे आणि तुम्हाला मोबाईल कधी मिळणार आहे, तसेच तुम्हाला बँकेमध्ये एक विशेष काम करायचं आहे, ते काम करायला काय सांगितले बघा लक्ष देऊन। नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिले तुमचे अभिनंदन। आता तुम्ही पुढील 5 वर्ष महिन्याला पैसे घेण्यासाठी तयार राहा, कारण आता तुम्ही एकनाथ शिंदेंना निवडून दिले आहे, त्यामुळे आता तुम्हाला पैसाच पैसा मिळणार आहे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना तुम्ही निवडून दिल्यावर लगेचच या सरकारने तुम्हाला या लाडक्या बहिणीचा हप्ता आता डायरेक्ट 3000 रुपये देणार असल्याचं घोषित केलं आहे। याची तारीख ठरली आहे ते पण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा आता लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला पहिल्यांदा 1500 रुपये मिळत होते, त्यानंतर तुम्हाला 2100 रुपये देणार असं बोलले, त्यानंतर आता तुम्हाला जास्त तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याने तुम्हाला 3000 रुपये मिळण्याचं घोषित केलंय। मग यासाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे, त्यासाठी तुम्हाला बँकेत पण एक विशेष काम करायचं आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला आता मोबाईल एक गिफ्ट देणार आहे, ते मोबाईल कधी मिळणार आहे आणि तुम्हाला त्यासाठी अर्ज नेमका कोणता करायचा आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे। बघा आता लक्ष देऊन, लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त खुशखबर आहे। आता हप्ता येणार म्हणजे येणार, आता काहीच अडचण नाही। आता फक्त पैसे वाटप तारीखेने बाकी आहे, परंतु आता तुम्हाला एक फॉर्म भरावा लागणार आहे। लाडक्या बहिणींना आता बिनधास्त राहायचं आहे। आता तुम्हाला महिन्याला 3000 रुपये दिले जाणार आहेत। महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या साहेबांनी ही घोषणा आता केलेली आहे। तसेच आता तुम्हाला इतक्या रुपयांचा मोबाईल सुद्धा देणार असल्याचं सूत्रांकडून समजलंय। बघा याची तारीख पण सांगतो। बघा आता तुम्हाला एक चांगला मोबाईल आहे, ते किती रुपयांचा असणार आहे तुम्हाला ते सांगणार आहे। तुम्हाला आता 100% मोबाईल देण्याचं सांगितलंय आणि ते एकनाथ शिंदे पूर्ण करणार म्हणजे करणार आहेत, कारण एकनाथ शिंदे जे बोलतात ते तुम्हाला करून पण दाखवतात, आता तुम्हाला पण समजले। त्यामुळे तुम्हाला मोबाईल किती रुपयांचा मिळणार आहे आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे, तसेच तुम्हाला ही आता 1500 वरून 2100 करणार म्हणले, 2100 वरून तुम्हाला 3000 रुपये देण्याचं म्हणलं जातंय, तर ती 3000 रुपयाचा हप्ता तुम्हाला कधी सुरू होणार आहे याविषयी सविस्तर अपडेट आलेले आहे। सविस्तरपणे सांगतो, बघा पुढील 5 मिनिट व्हिडिओ बघा, सविस्तरपणे माहिती तुम्हाला सांगतो आणि यासाठी तुम्हाला परत कोणता अर्ज करायचा आहे, कुठं अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला सगळ्याविषयी एक मोठा अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला याविषयी बँकेत एक विशेष काम करायचं आहे, तरच तुम्हाला पैसे जे आहेत लाडक्या बहिणीचं व्यवस्थित येतील। मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, सविस्तरपणे समजून सांगतो। आता डायरेक्ट या तारखेला तुमच्या खात्यात 3000 रुपये येतील, तर काही महिलांना डायरेक्ट 15000 रुपये देणार आहेत। जबरदस्त 3 मोठ्या भेटवस्तू महिलांना मिळणार। महायुतीचा विजय झालेला आहे, मुख्यमंत्री खुश झाल्याने आता तुम्हाला 3 गिफ्ट मिळणार आहेत। जर लाडक्या बहिणींनो तुम्ही आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेतला असेल तर तुमच्यासाठी आता 3 गिफ्ट मिळणार आहेत। तुम्ही महायुतीला विजय निवडून दिले, तुम्हाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुश झाल्याने 3 गिफ्ट सुद्धा मिळणार आहेत तुम्हाला। बघा त्यामध्ये मोबाईल असणार आहे आणि तो किती रुपयांचा असणार आहे ते पण सांगतो। तसेच तुम्हाला 3000 रुपयांचा जो काय हप्ता मिळणार आहे तो कधी मिळणार आहे पण ते पण सांगतो तुम्हाला। आणि अजून एक मोठं गिफ्ट कोणतं मिळणार आहे, तुम्हाला 3 मोठी गिफ्ट मिळणार आहेत ते पण सांगतो, लक्ष देऊन बघा। बघा आता महायुतीचा निवडणुकीचा निकाल लागला, 230 जागांवर महायुती म्हणजेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे गट, अजितदादा गट, त्यामुळे तुम्हाला तिघांची मिळून तुम्ही 230हून जागा अधिक निवडून दिल्या आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री खुश झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला 3 गिफ्ट महिलांना मिळणार आहेत। बघा आता पण सगळ्यात आता एक मोठी अडचण यामध्ये निर्माण होते। बघा आता अर्ज कुठं करायचा आणि अर्ज हा कुठं करायचा आणि कसा भरायचा ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण आता डायरेक्ट तुम्हाला 3 गिफ्ट मिळणार आहेत। काही बहिणींना डायरेक्ट आता 9700 रुपये पण मिळणार आहेत। तसेच काही ठराविक महिलांच्या खात्यात काही महिन्याला तुम्हाला काय डायरेक्ट 15000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। मग हे तुम्हाला पैसे कसे मिळणार, तुम्हाला एक विशेष आता अर्ज करायचा आहे, तुम्हाला मोबाईल पण मिळणार आहे, 3 गिफ्ट कोणते कोणते मिळणार आहेत
तसेच तुम्ही लाडक्या बहिणीचा हप्ता घेत असाल तर तुम्हाला बँकेमध्ये एक विशेष काम करायचं आहे। हे सर्व काही व्यवस्थितरित्या तुम्हाला पुढील 5 मिनिटांमध्ये समजावून सांगतो। बघा आता तर जवळपास 25,200 त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहेत। आता हे पैसे कसे येणार याबद्दल पण सविस्तर माहिती सांगणार आहे, कारण लाडक्या बहिणी आता अत्यंत खुश झाल्या आहेत। लाडक्या बहिणींनी तुम्हाला जे काय असेल ते मुख्यमंत्र्यांना तुम्ही निवडून दिले, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दिशेने त्यांनी मतदान केले आहे। महिलांमध्ये प्रचंड जल्लोष आहे। हप्ते आता यायला उशीर होणार नाही, हप्ते लगेच सुरुवात होणार आहे। त्यातच एक बातमी आली आहे की रिझर्व्ह बँकेकडून बँक खात्यासंदर्भात एक अशी अतिशय अर्जंट बातमी आहे की आता प्रत्येक महिलेला जाणून घेण्याची गरज आहे, कारण हे जर तुम्ही काम नाही केलं तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा जो हप्ता येतो तो हप्ता येण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम करू शकतो। बघा हे विशेष काम तुम्हाला काय करायचं आहे, लगेच जाऊन बँकेमध्ये करायचं आहे। यामध्ये जे बँक खातं आहे हे तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला योजनेला जोडले आहे, त्या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्याला एक विशेष काय असेल ती सूचना तुम्हाला सांगितली आहे। मग ती विशेष सूचना कोणती आहे लक्ष देऊन बघा, त्या सूचना पाळा, अन्यथा तुम्हाला पैसे येण्यास अडचण येऊ शकते। सर्व काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला आता हप्ता वाढवला आहे, आता 3,000 रुपये मिळणार आहेत। मोबाईल देण्याचं पण फिक्स झालेलं आहे। मग यासाठी तुम्हाला परत अर्ज करावा लागणार आहे आणि याची तारीख सुद्धा फिक्स झाली आहे। मग ही तारीख कोणती असणार आहे तुम्हाला विशेष तारीख सांगितली आहे। या तारखेपासून तुम्हाला जो काय असेल ते 3,000 रुपयाचा हप्ता सुरू होणार आहे। काही महिलांना मागच्या ज्या काय असेल ते 2-4 महिन्याचा जो हप्ता आहे तो पण कधी मिळणार आहे तो पण सांगणार आहे, आणि तुम्हाला जो काय असेल ते मोबाईल कधी मिळणार आहे, कोणत्या तारखेला मिळणार आहे आणि तुम्हाला किती रुपयांचा मोबाईल मिळणार आहे याच्याविषयी पण सविस्तर बातमी सांगतो। बघा आता झालं असं की एक तुम्हाला विशेष बँकेमध्ये काम करायचं आहे, त्याबद्दल आरबीआयने काय सांगितले बघा। आता झालं असं की आरबीआयची बँक आहे त्यांनी सर्व बँकांना एक विशेष सूचना दिली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचे कोणत्याही बँकेत खाते असू द्या, मग ते स्टेट बँक ऑफ इंडिया असेल किंवा महाराष्ट्र बँकेत असेल किंवा तुमचं बँक खातं जे काय असेल ते तुमचं खातं पोस्टात असेल, तर तुम्हाला एक विशेष काम त्या ठिकाणी करायचं आहे, तरच तुम्हाला पैसे मोबाईल सर्व काही मिळणार आहे। मग हे काम काय करायचं आहे बघा, ते लक्ष देऊन तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगतो। बघा आरबीआय बँक ही सर्व बँकांना नियंत्रित करते। या बँकेने सर्व बँकांना आदेश दिले आहेत की सरकारी योजनेच्या माध्यमातून पैशांचा लाभ घेत आहेत त्यांना त्यांच्या बँकेत जाऊन एक काम करायचं आहे। ज्या बँक खात्यात आता एक विषय त्याविषयी एक नवीन सूचना रिझर्व्ह बँकेने खातेधारकांना त्यांच्या दिली आहे, त्यामुळे ही सूचना तुम्ही लवकरात लवकर बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे पैसे येण्यास अडचण येणार तुमची कोणती अडचण येणार नाही। ही फक्त सूचनेचं तुम्ही पालन करायचं आहे। यामध्ये अतिशय आनंदाच्या 2 ते 3 बातम्या आल्या आहेत। तुम्हाला 9,700, 15,000 रुपये आणि मोबाईल गिफ्ट सुद्धा महिलांना मिळणार आहे। बघा आता तुम्हाला या सर्व जी गिफ्ट आहेत तुम्हाला पैसे आहेत ते येण्यासाठी तुम्हाला बँकेत एक विशेष काम करायचं आहे। बघा काय काम करायचं आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे आता हप्ते यायला उशीर होणार नाही। तारीख या ठिकाणी फिक्स सुद्धा जाहीर झालेली आहे, जाहीर तारीख झालेली आहे, ती पण तुम्हाला तारीख सांगतो। फक्त रिझर्व्ह बँकेने ही जी नवीन सूचना सांगितली आहे, तुम्ही जर लाडक्या बहिणीचा हप्ता घेत असाल आणि तुम्हाला बँक खात्यासंदर्भात ही गोष्ट नक्की करा, कारण लक्षपूर्वक ऐका, त्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण हे जर काम तुम्ही नाही केलं तर तुम्हाला पैसे बँकेत येण्यास अडचण येऊ शकते। कारण आता जर हप्ता येणार आहे म्हणल्यावर तुम्हाला एकनाथ शिंदेने निवडून दिलेलं आहे, तुम्ही आता हप्ता तुम्हाला 100% येणार आहे, मग तुम्हाला त्यासाठी बँकेत जाऊन एक विशेष काम करायचं आहे। कोणतं काम करायचं याविषयी पण सांगतो बघा। जर सूचना व्यवस्थित ऐकून तुम्ही यावर काम केलं तरच पैसे बँकेत येणार आहेत, सरकार पैसे टाकणार आहे, पण बँक खात्यासंदर्भात हे तुम्ही एक सूचना व्यवस्थित ऐकून त्यावर तुम्हाला काम जर करायचं आहे, जर तुम्ही काम नाही केलं तर पैसे कदाचित हस्तांतरित व्हायला अडचण येऊ शकते। कारण बरेच महिला बँकेच्या खात्यासंदर्भात प्रशासनाला बरेच प्रॉब्लेम आले आहेत, त्यामुळे पैसे यायला उशीर झाला। काही महिलांना पैसे आले, काही महिलांना पैसे आलेच नाही, त्यामुळे सर्व बँकांना तसे आदेश दिले आहेत। बघा कोणते आदेश दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला हे 3 गिफ्ट कसे मिळवायचे तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे आणि तुम्हाला बँकेत जाऊन एक काम करायचे तरच तुम्हाला पैसे येतील। बघा आता काय सांगितले, प्रत्येक बहिणीने जाणून घेणं गरजेचं आहे। तर काय ते निर्देश त्या ठिकाणी 3 खुशखबर म्हणजे 3 गुड न्यूज सुद्धा महिलांसाठी आले आहेत। म्हणजे कोणते 3 गिफ्ट तुम्हाला मिळणार आहेत, कोणत्या तारखेला मिळणार आहेत, मोबाईल किती हजार रुपयांचा मिळणार आहे, बँक खात्यासंदर्भात तुमची काय बाबा अडचण आहे, जी काय असेल ती सूचनावरून आली आहे, ती काय सूचना पाळायची आहे, संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। आता हप्ते येणार म्हणजे येणार, फक्त बँक खात्यासंदर्भात सूचना जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। बघा काय सांगितले, सगळ्यात महत्त्वाचा विषय की तुम्हाला बँक खात्यासंदर्भात एक विशेष सूचना तुम्हाला पाळायची आहे। जर तुम्ही ते बँक खात्याविषयी जाऊन जर पालन नाही केलं
तर तुम्हाला बँकेमध्ये पैसे येण्यास अडचण येऊ शकते। बघा काय आहे तुम्हाला सांगतो, सविस्तरपणे लक्ष देऊन बघा। चला तर सुरू करूया व्हिडिओला। पहा, रिझर्व्ह बँक जी आहे तिने बँक खात्यासंदर्भात बघा काय सांगितले तुम्हाला। बँक खात्यासंदर्भात पैसे हस्तांतरणाच्या बाबतीत एक मोठा नियम काढला, जो प्रत्येक बँकेला त्या ठिकाणी लागू होणार आहे आणि प्रत्येक महिलेला देखील हे लागू होणार आहे। पण त्यात महायुतीचा विजय झाला। 288 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 230 जागा ज्या आहेत ते निवडून आल्या। महिलांचे स्वप्न पूर्ण झाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चालू केलेली लाडकी बहीण योजना आता चालूच राहणार। भवितव्य आता काही धोक्याचं नाही आहे, भविष्य उज्ज्वल आहे। तुम्हाला 2100 रुपये महिन्याला देणार होते, तो वाढवून डायरेक्ट आता 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। त्या ठिकाणी आता राहिलेल्या काही महिलांना 25,200 रुपये पण मिळणार आहेत। पहा तर आता काही महिलांना 15,000 रुपये, तर काही महिलांना तुम्हाला 9,700 फक्त बँक खात्यात येणार आहेत। पण बँक खात्यासाठी तुम्हाला लाडक्या बहिणीसाठी अर्जंट बँक तुमच्या रिझर्व्ह बँकेकडून एक विशेष सुंदर संदर्भात तुम्हाला बँक खात्यासंदर्भात एक विशेष सूचना आलेली आहे, ती जाणून घेणे गरजेचे आहे। मगच तुम्हाला हे 25,200 हप्ता मिळणार आहे, जे काय असेल ते 3 गिफ्ट मिळणार आहेत। मग यासाठी काय सूचना आल्या बघा तुम्हाला। आता हे 25,200 ज्या महिलांना मिळणार आहेत ते कोणत्या महिलांना मिळणार आहेत, तसेच 9,700 कोणत्या महिलांना मिळणार आहेत, 15,000 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत, हे एकदा जाणून घेऊया। कारण हे पैसे तर येणार आहेत, पण कोणत्या महिलांना मिळणार आहेत ते पण बघूया। त्याबरोबरच तुम्हाला आता रिझर्व्ह बँकेकडून जी सूचना आली आहे ती खूप तुम्हाला अर्जंट मध्ये तुम्हाला जाणून घ्यायची आहे, तरच पैसे येतील, नाही तर मग पैसे मिळणार नाहीत। आता योजना दुसरे पर्व सुरू झाले आहे, त्यामुळे बँक खात्यासंदर्भात परत नवीन काही गोष्टी, नवीन नियम सुरू झाले आहेत। तुम्हाला जाणून घ्यायचे आता ते गरज आहे, कारण तुम्हाला पूर्वी 1,500 रुपये दिले जात होते, परंतु आता डायरेक्ट डबल केले आहेत। डबल म्हणजे किती केले आहेत, तर तुम्हाला आता 3,000 रुपये मिळणार आहेत। मग याचा लाभ कसा घ्यायचा ते पण सांगतो बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बँकेमध्ये जाऊन ही गोष्ट करायची आहे, ती म्हणजे बघा कोणती, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून ज्या बँक खात्यात कोणत्याही योजनेचे पैसे अनुदानात मिळतात ते जमा केले जातात, त्यांना रिझर्व्ह बँकेने बँक खात्याची KYC केलेले नसल्यास त्यामध्ये पैसे जमा केले जाणार नाहीत। तसेच eKYC केले नाही तर खाते बंद सुद्धा केले जाऊ शकते। आता तुमचे बँक खाते तपासा, तुम्ही कोणतेही खाते उघडले असेल तर तुम्हाला सरकारकडून पैसे मिळाले असेल तर पटकन बँकेत जाऊन eKYC करून घ्या। बघा बँकेत जाऊन तुम्हाला लाडक्या बहिणींनो eKYC करायचे आहे। जर eKYC जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला पैसे येण्यामध्ये अडचण येऊ शकते, पैसे अडकले जाऊ शकतात। परत ते डोक्याला ताप नको, त्यासाठी आता जाऊन ज्या तुमच्या बँकेत खाता आहे, ज्या बँकेवर तुमचे मागच्या महिन्याचे जे काय असेल ते तुमचे पैसे आलेत लाडक्या बहिणीचे, ते जाऊन पटकन तुम्ही eKYC करून घ्या, तरच तुमच्या खात्यामध्ये व्यवस्थितरित्या पैसे येणार आहेत। आता तुम्हाला पुढे महत्त्वाचं सांगतो की तुम्हाला गिफ्ट जे आहेत 3 मोबाईल जे काय असेल ते कधी मिळणार आहे सांगतो बघा। आता तुम्हाला पुढील हप्ता कधी मिळणार ते सांगतो, लक्ष देऊन बघा। तुम्हाला सरकार स्थापन झाल्यावर लगेचच लाडक्या बहीण योजनेचे पैसे चालू होतील, लगेचच राहिलेल्या महिलांचे पैसे मिळणार आणि मोबाईल पण तुम्हाला सरकार स्थापन झाल्यावरच मिळणार आहे। आणि यासाठी परत अर्ज भरायचं का, यावर विशेष बैठक सुरू आहे। लाडक्या बहिणीमुळे सरकार आले, त्यामुळे सरकारने एक विशेष बैठक सुरू केली आहे की तुम्हाला अर्ज परत भरायचा का, या अर्जावरच तुम्हाला हाय असं चालू द्यायचं। त्यामुळे लाडक्या बहिणींनी थोडं थांबावं, तुम्हाला सर्व काय मिळणार आहे असं सूत्रांकडून समजलंय। बघा तर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले की थोडं तुम्ही थांबावं, तुमच्यामुळे आमचं सरकार आले त्यामुळे तुम्ही थोडं थांबावं। तुम्हाला मोबाईल जे काय घोषणा दिलेल्या आहेत, जे काय तुम्हाला आश्वासनं दिली आहेत ते सर्व पूर्ण होणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले। त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं व अशाच प्रकारच्या योजनाविषयी अपडेट तुम्हाला दररोज आता मिळत राहतील। त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वात पहिला तुमचं मी थँक्स म्हणतो आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे दररोज नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील। धन्यवाद लाडक्या बहिणींनो।